जुमदेव बाबांचा मार्ग का घ्यावा? बंधूंनो आणि भगिनींनो, नमस्कार. परमात्मा एक सुखी जीवन मध्ये आपले स्वागत आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येकाला सुख व मस्त शांती हवी असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आधारवर हवा असतो. जेव्हा आपल्यावर संकट येतात, जेव्हा संसारात अडचणी वाढतात, तेव्हा माणूस घाबरतो, खचतो. पण या साया काळात एक असाच मार्ग आहे जो आपल्याला धीर देतो, आशा देतो आणि चुकलेल्या वाटेवरून योग्य मार्गावर आणतो. तो म्हणजे जुमदेव बाबांचा मार्ग. जुमदेव बाबा हा केवळ एक महात्मा नव्हे तर परमात्म्याचा प्रकाश आहे. त्यांनी स्वतःचं आयुष्य हनुमंताच्या सेवेत अर्पण केलं आणि जनतेला शिकवलं की ख्या भक्तीतच खरी शक्ती दडलेली आहे. पुढे बघा, आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. चॅनेलला नवीन सेवक असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बघा, का घ्यावा हा मार्ग? एक संकट दूर करणारा मार्ग. माणसाच्या आयुष्यात कितीही अडचणी येवोत, जुमदेव बाबांचं नाव घेतलं की मनात धैर्य येतं. जे रोगांनी, कर्जाने किंवा दुःखाने त्रस्त असतात त्यांना या मार्गानं आधार मिळतो. 2 शांती मिळवणारा मार्ग. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस बाहेरून श्रीमंत दिसतो पण आतून तो अस्वस्थ असतो. बाबांच्या मार्गात सामील झाल्यावर मन स्थिर होतं, समाधान मिळतं. 3 सद्गुण शिकवणारा मार्ग. जुमदेव बाबा सांगतात की दुसऱ्याची मदत करा, सेवाभाव ठेवा, खोटेपणा करू नका. या मार्गाने चालल्यावर माणसाच्या वागणुकीतून स्वतःच नव्हे तर समाजाचंही भलं होतं. 4 भक्तीतून मिळणारं सुख. पैसा, मान, पदवी मिळाली तरी मनाची पोकळी भरत नाही. पण जेव्हा माणूस बाबांच्या चरणी भक्तिभावानं झुकतो तेव्हा त्याला खरी आनंदाची अनुभूती येते. 5 परमात्म्याशी जोडणारा मार्ग. जुमदेव बाबांचा मार्ग हा कुणाच्याही जातपात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबीवर अवलंबून नाही. जो प्रामाणिक मनानं भक्ती करतो, सेवेत राहतो, त्याला बाबांच्या कृपेने थेट परमात्म्याशी जोडलेलं नातं मिळतं. एक छोटी शिकवण. बाबा म्हणतात, संसार चालवायचा पण त्यात अडकून पडायचं नाही. भक्ती करायची पण दिखावा करायचा नाही. माणसाला माणूस म्हणून वागवायचं आणि देवाला देव म्हणून मानायचं. म्हणूनच मित्रांनो, जुमदेव बाबांचा मार्ग घेतल्याशिवाय खरं सुख, खरी शांती आणि खरी भक्ती सापडत नाही. हा मार्ग हा फक्त उपासना करण्याचा नाही तर चांगुलपणानं जगण्याचा, सेवाभावानं राहण्याचा आणि परमात्म्याला जवळ करण्याचा मार्ग आहे. म्हणून बाबांच्या मार्गात आल्यावर सेवक सुख समाधानाने जीवन जगतो. बरोबर आहे ना माझ्या सेवक बांधवांनो? चला तर मग माझ्या लाडक्या बाबाला एक लाईक नक्की करा. नमस्कार सर्वांना.